वळूयात पुढच्या बातमीकडे। वडाळ्यात पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहायला मिळाला। राड्यानंतर अखेर खरतर शोभायात्रेला सुरुवात झाली आहे। स्पष्ट आरोप आहे, आदरणीय देवेंद्र भारती साहेबांच्या आदेशामुळे सर्व झालेला आहे। स्पेशल सीबी देवेंद्र भारती या सर्व जे मॅटर झालाय त्याचे जबाबदार आदरणीय देवेंद्र भारती साहेब आहे। आणि आमचे मुख्यमंत्री करून आम्ही हे विनंती करू शकतो की साहेब, तुमच्या कार्यकर्त्यांवर जर देवेंद्र भारती सारख्या लोकांचा हल्ला करू शकतात त्यांच्या आदेशांवर, तर साहेब ही शोकांतिका आहे। आम्ही तुमच्याकडून विनंती करतो की तत्काळ देवेंद्र भारती साहेबांवर कारवाई करावी। बरोबर सर, शोभायात्रेला परवानगी नाकारण्याचं कारण काय वाटतं तुम्हाला? एक जमिताय उलेमा हिंद नावाची एक संघटना आहे, त्यांनी जाऊन पत्र दिला आणि या पत्रानंतर हा विषय झालेला आहे। आताच का तुम्हाला पत्र हा खरं तर विरोध करण्यात आला? यापूर्वी सुद्धा रॅली सुरू होती, अनेक वेळा काढण्यात आली। ते तर त्यांना विचारा ना तुम्ही, ते तर मी बोलतो आम्ही त्यांना विचारा की आपले जे अधिकारी आहे हे लोकल पोलीस हो आम्ही अडकूया। बरोबर आहे, जमिता उलेमा हिंदचा पत्र गेल्यानंतरच आलेला आहे। कोणी मागितलं हे पत्र, कोणाच्या आदेशावर झालेलं आहे? अँसरेबल ओनली आदरणीय देवेंद्र भारती साहेब। आता काय संदेश द्या? आम्ही संदेश देणार, आम्ही लोकतंत्राचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा कानून मांडणारे लोक आहोत, संविधान मांडणारे लोक आहोत। लोकशाहीचे कायद्यात जे होऊ शकते ते आम्ही करणार आहोत। काय तुमचं एकंदरीत मत काय यावर? बघा, या जो यात्रा आहे या 16 वर्ष गेल्या 16 वर्षापासून निघत आहे आणि हिंदू समाज हा काढतोय। आमचं म्हणणं एवढंच होतं की जर हिंदू समाजाची शोभायात्रा या भारतात या हिंदुस्थानमध्ये नाही काढू शकणार, मग कुठे काढायचे? आपण बांगलादेश पाकिस्तानमध्ये काढायचे। जर पोलिसांनी परमिशन नाकारली त्याच्यानंतर हा सगळा वाद निर्माण झाला। आमचे कार्यकर्ता जे हिंदू समाज होता तो आक्रमक झाला आणि आक्रमक झाल्यामुळे त्या पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला। तर आमचे काही कार्यकर्ता आता हॉस्पिटलमध्ये आहे, काहीला दुखापत झालेली आहे। त्याचा आम्ही संपूर्ण निषेध करत आहे। पोलिसांच्या या नामर्दगी दाखवण्याची आज हिंदू समाजावर हे जे करताय ते एकदम आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल म्हणून निषेध करत आहोत। आपण या ठिकाणी बघितलं तर शोभायात्रा काढण्यापूर्वी पोलीस आणि विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते यांचा संघर्ष पाहिला। मात्र यानंतर तासाभरामध्ये रॅलीला आता सुरुवात झालेली आहे। कॅमेरा पर्सन लालचंद यादव सह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।